प्रतिक्रिया देताना सांगितले। रत्नागिरी जिल्हा मराठा संघाला आज गेली 26 वर्ष पूर्ण होत आहेत एप्रिलमध्ये। तेव्हापासून या मंडळाचं कार्य चालूच होतं, परंतु जागा नव्हती एखाद्या कार्याला घेतलेले। त्यानंतर हे आमची सर्व मंडळी एकत्र येऊन आज सिडकोकडे ॲप्लिकेशन करून हा जागेचा भवानी मातेला जागा मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला भवानी मातेच्या कृपेने सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने यश आलंय आणि या 2 वर्षे नवरात्रोत्सव या ठिकाणी सुरू आहे। स्नेह संमेलन चालू आहे, हळदी कुंकू असे शैक्षणिक आहे, मुलांचं पक्ष असे उपक्रम आम्ही राबवतो। वधूवर सूचक केंद्र आमच्या महिला वर्ग चालवता। असे छोटे मोठे कार्यक्रम समाजासाठी आम्ही करत असतो आणि पुढे करत राहू। ॲक्च्युली धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात, जेणेकरून धार्मिक संस्कार या ठिकाणी आम्ही जे कार्यक्रम राबवतो ते सगळे धार्मिक असतात। कीर्तन असते, भजन असते, गोंधळ असते, अशा तऱ्हेचे धार्मिक कार्यक्रम या चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं 9 दिवस या ठिकाणी आम्ही राबवत असतो। त्यातून अतिशय चांगला प्रतिसाद भाविकांनी या ठिकाणी देत असतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा पण उत्साह वाढतो आणि अनेक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही पार पाडत असतो। चैत्रामध्ये 9 दिवस प्रोग्राम असतात, हजारो भाविक इथे दर्शन घेत असतात आणि वेगवेगळ्या प्रकार आहेत। आज गोंधळ आहे,
प्रत्येक दिवशी वेगवेगळे कीर्तन भजन असे प्रोग्राम असलेले आहेत आणि उद्या महाप्रसादी आहे आणि भाविकांची इकडे रीग लागलेली आहे. नवी मुंबईत भवानी मातेचं पहिलं मंदिर आहे जे अधिकृत आहे आणि भविष्यात या मंदिराची वाटचाल चांगली होईल भवानीच्या आशीर्वादाने. एवढंच मी यामध्ये बोलतो. रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्याच वतीने या ठिकाणी असेच कार्यक्रम राबवले. सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक हे कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहोत. रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघातर्फे आज गेली 2 वर्ष एक धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक असे सगळे प्रोग्राम आम्ही इथे चालू ठेवलेले आहेत आणि लोकांचा प्रतिसाद हा उत्तम प्रकारे मिळत आहे आणि चांगल्या प्रकारे आम्ही हे गेली 2 वर्ष सतत हे उपक्रम वेगवेगळ्या प्रकारे करत आहोत. रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्व सदस्यांचं तसंच भक्तांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत आणि अशीच आम्हाला आमच्या संस्थेला असंच आपण सहकार्य करावं. लेडीजचे काही हे उपक्रम आम्ही राबवलेले आहेत. तसं कुंकुमार्चन वगैरे हे प्रयोग केलेले आहेत. तसेच आमची दर 7:30 वाजता दर आरती असते. तसंच महाप्रसाद सुद्धा असतो आणि पौर्णिमेचा महाप्रसाद पण आम्ही हे करतो. त्याचप्रमाणे हरिपाठ हा सुद्धा एक होतो. काही भजनाचे काही आम्ही आयोजित करतो तसे केलेले आहेत आता. आणि आज गोंधळ आजच्या दिवशी आम्ही पारंपरिक आमचा मराठा जो गोंधळ म्हणून जो एक आहे महाराष्ट्राचा जो पारंपरिक हे जो केला जातो आदिशक्तीचा जो गोंधळ केला जातो तो आज आम्ही इथे करत आहोत आणि त्याकरता सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद इथे मिळालेला आहे. रत्नागिरी मराठा सेवा संघ हे विविध उपक्रम चालू आहेत. चैत्र नवरात्र आपला पारंपरिक उत्सव जो हल्लीच्या नवीन पिढीला सांगण्यासाठी, समजवण्यासाठी हे सर्व मंडळी प्रयत्न करत आहेत आणि त्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा. रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचा मागील 3 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा जो भूखंड आहे आम्हाला शिडकोने अलॉट केला होता आणि तुळजाभवानी मातेसाठी हा भूखंड आहे. तिच्या आशीर्वादाने आम्ही मागील 3 वर्षापासून सतत हे कार्यक्रमाचं आयोजन करतो. 8 दिवस हे कार्यक्रम सतत असतात आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळं प्रयोजन असतं. मागच्या वर्षी फार जल्लोषाने आम्ही कार्यक्रम केला. यावर्षी फार जल्लोषाने कार्यक्रम चालू आहे. आज 7वा दिवस आहे. आज गोंधळ आहे. तर पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी कीर्तन, भजन, विविध कार्यक्रम आणि आईचा जागर करतो. रात्रभर इकडे आमचे सगळे मंडळी कार्यकर्ते कामं करत असतात आणि आईचा जागर करत असतात. ठिकाणी रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाला 27 वर्ष झालेली आहेत. गेल्या 27 वर्षापासून या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांची मनोकामना होती की या ठिकाणी आपण काहीतरी करायला पाहिजे. या अनुषंगाने या ठिकाणी प्रयत्न करून या भवानी मातेचं मंदिर बांधण्यापर्यंत इथपर्यंत प्रयत्न सक्सेस झालेला आहे. थोड्याच दिवसात या ठिकाणी मंदिराला सुरुवात होणार आहे. पण आम्ही गेल्या 2 वर्षापासून या भवानी मातेच्या मंदिराची स्थापना केल्यापासून या ठिकाणी चैत्र नवरात्रोत्सव आणि आश्विन नवरात्रोत्सव साजरा करतो.